यातून एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे। आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला आणि या घटनेत तब्बल 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर आणखी 3 विद्यार्थिनी मृत्यूशी झुंज देत आहेत। विशेष म्हणजे ज्या आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची जबाबदारी व्यवस्थापनाची होती, त्याच आश्रमशाळेच्या आवारातच साप मृत अवस्थेत आढळून आलाय। या घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। विद्यार्थिनींना जमिनीवर झोपावं लागत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले। पण नेमकं काय घडलं, 3 विद्यार्थिनींचा जीव कसा गेला आणि या घटनेला जबाबदार कोण, पाहूया। गडचिरोलीच्या धानुरातील विद्यार्थिनींसाठी असलेली ही आश्रमशाळा, इथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या आयुष्यात एका रात्रीनं अक्षरशः काळोख आणला। काही विद्यार्थिनींना अचानक सर्पदंश झाला, प्रकृती बिघडू लागली। घाबरलेल्या विद्यार्थिनींनी शाळेतील सहाय्यकाला याची माहिती दिली। त्यानंतर त्यांना तातडीनं धानुरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र उपचाराला झालेला कथित विलंबाने 3 कुटुंबासाठी आयुष्यभराची वेदना देऊन गेला। या घटनेत 12 वर्षांची दीपिका लकडा, 14 वर्षांची सुष्मिता मंडल आणि 8 वर्षांची अनु कोरेटी या 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर अन्य 3 विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे। यातील दीपिका या विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक असल्यानं तिला एअर अँब्युलन्सने नागपूरला हलवण्यात आलंय। नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहे। आता आम्हाला माहित नाही होतं, आम्ही झोपलो होतो, सगळेच झोपलो होतो। अंदर घुसला वाटते, लहान मुलगी झोपली होती, तिला चावला वाटते, मग तिला चावून अजून दुसरीला चावला, मग ते उठली ना बोंबलत होती रात्री, तेव्हा आम्हाला माहित झालं। तेव्हा मी उठलो, मग तिला विचारलो का तुला काय झालं म्हणून विचारली, तिकडे साप चावला म्हणते, मग दाखव म्हणते, इकडे पाय दाखवे, मग पाहिलं, मग पायात चावला होता, मग ते एक म्हणते मला चावलं म्हणते, कुठून म्हणते कानातून, कानाला पाहिलं तिला चावले, सरांना फोन लावून मग सराला मग धानुराला घेऊन आले। या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक बाब सुद्धा समोर आली आहे। विद्यार्थिनींना ज्या सापाने दंश केला तो साप आश्रमशाळेच्या आवारातच मृत अवस्थेत आढळला। हा साप रसेल वायपर प्रजातीचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। म्हणजेच अत्यंत विषारी साप आश्रमशाळेच्या परिसरात फिरत होता। पण विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? एकालाच बाईट मार्क दिसलेला आहे, बाकी त्यांना बाईट दिसली नाही, पण जे काही लक्षणं आले त्याच्यावरनं ही शक्यता जास्त वाटते। बाकीचे आणखी 15 जण आहेत जवळपास, त्यांना आपण ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलेले आहेत, तर त्याच्यानुसार मग आपल्याला त्यांचं निदान करता येईल। पण एकालाच बाईट मार्क दिसलेला आहे, बाकी 15 जणांना ऑब्झर्वेशन मध्ये आहे ठेवलेलं आहे बेसिसवर, आणि 3 जण भरती आहेत, त्याच्यापैकी एक व्हेंटिलेटरवर आहे, एक पण थोडे गंभीरच आहे आणि एक मॉडरेट कंडिशन मध्ये। 3 डेटची माहिती आहे, त्याचं काय सांगा? आमच्याकडे एकच प्रोजेक्ट आणलेला आहे आणि धानुरात 2 असले दगावल्याची माहिती आहे, त्याच्याबद्दल तिकडचे ऑफिसर्स सांगतील, पण असं ऐकवत आहे तिथं झालेले आहे। घटनेची माहिती मिळताच प्रशासनही कामाला लागलं। गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी अविशांत पांडा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। मात्र या घटनेनंतर सरकारनेही आता गंभीर दखल घेतली आहे। आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। आदिवासी विकास विभागाची टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे। आश्रमशाळेतील सुरक्षा व्यवस्था, विद्यार्थिनींच्या राहण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि व्यवस्थापनाकडून सुरक्षा नियमांचं पालन झालं होतं का, या सगळ्याची आता चौकशी होणार आहे। पण या घटनेने केवळ सर्पदंशाचा प्रश्न निर्माण केलेला नाही, तर आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांवरही गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलंय। कारण या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना चक्क जमिनीवर झोपावं लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। जर विद्यार्थिनींना सुरक्षित झोपण्याची व्यवस्थाही उपलब्ध नसेल, तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची, हा सवाल आता उपस्थित होतोय। दरम्यान या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केले। आश्रमशाळेतील व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत राऊत यांनी सरकारला घेतलाय। घोषणा आहे आदिवासींची की आम्ही या जल जमीन जंगलचे मालक आहोत। तो आदिवासी विस्थापित झाला आणि डोंगरावरचा वाघ, बिबळे, जंगली प्राणी, साप
हे आदिवासींच्या घरात आणि शाळांमध्ये घुसून बळी घेत आहेत. तुम्ही नक्षलवाद संपवला म्हणताय गडचिरोलीचा, म्हणून आदिवासींचे मृत्यू थांबले नाहीयेत. ते अशा पद्धतीने आपण मारताय. कसला विकास करताय तुम्ही आदिवासींचा? उपचार मिळत नाहीत आदिवासींना साप चावल्यावर, विंचू चावल्यावर. आणि तुम्ही गडचिरोलीची स्टील सिटी करायला निघालेला 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूनं जर या राज्यांचं सरकार हळहळलं नसेल, अस्वस्थ झालं नसेल, तर यासारखं निर्दयी सरकार नाही. विकासाच्या अनुदानित आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाने गैरहजर असलेल्या अधीक्षकेला निलंबित केलंय. मात्र